मला निरोगी आयुष्य लाभो, तुम्ही दीर्घायुष्य व्हा. तुम्हाला व्यासपीठाच्या वतीनं आणि आमच्या खारघर प्रीमियर लीग प्रवीण शेठ आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला पुष्पगंधी लाख लाख शुभेच्छा. ना बॅक टू क्रिकेट या आपण वळूया सामन्याकडे. सामना लगेच सुरू करूया आपण. दुपारचे ठीक 1:08 होतात आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघ आणि प्रथम शतकक्षण प्राधान्य देण्यात आलंय. फलंदाजीला मदत केलंय सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ मोरबी या संघाला. 5 षटकांचा सामना दुपारचा रणंत होऊन प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय हा सामना आणि रंगतोय हा सोहळा KPLचा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून अथक परिश्रम त्यांच्याविषयी आम्ही फार काही बोलणारच आहोत येणाऱ्या काळी दिवसांमध्ये. ऑन साइडला चेंडू मात्र हवेमध्ये मिस्तामिक शकल्या कप्पावर प्रत्यक्ष जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये यस यस टेकन ब्युटिफुल कॅच टेकन अँड फर्स्ट बॅक थ्रू विकेट फॉर बॉलर्स आणि पहिला धक्का या संघाला मोरबी. या आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येवोत आणि तुमची प्रगती उत्तरात्तर हो या तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सन्मान्य प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं तुम्हाला पुष्पगंधी शुभेच्छा. ना बॅक टू क्रिकेट पहिल्या चेंडूत धक्का दिलाय. फार मोठा धक्का मी म्हणेन कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाले तो तेजस जोशी सारखा मोठा फलंदाज बाद झालाय. तेजसला माहिती आहे पीमाचं षटक आहे, फार मोठ्या पद्धतीने आपल्याला संधी आहे मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्याचा संधीचं सोनं करू शकला नाहीये आणि खूप सुंदर झेल टिपलाय. पहिलाच धक्का दिला गोलंदाज विकी पाटीलनं. याच विकी पाटीलनं खारघरमध्ये झाल्या नगरसेवक चषकामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये 29 चेंडूमध्ये 100 धाबा कुठल्या होत्या. तोच विकी पाटील आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. याच विकी पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 19 धाबा देऊन त्यानं 3 गडी बाद केले. तोच विकी पाटील मात्र पहिले षटक हाताळताना खूप काळजीपूर्वक शतक हाताळतोय. स्टाकेला फलंदाज आणि महेश दळवी यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम महेश दळवी. आज वेगळ्या पोषकामध्ये आज या कुर्त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं त्यांचं वेगळं लुक. दोस्तीतल्या दुनियेचा राजा सातत्याने चेहऱ्यावरती स्मित हास्य एक तेजस्वी चेहरा तुमच्या समोर. लेफ्ट ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी मध्ये टपामध्ये चेंडू बाहेर स्किड होतोय. पंच आम्हाला दर्शवत असताना इट इज अ वाईट का चेंडू टपामध्ये कुठे स्किड झाला कुठे गॅदर केला या गोष्टीकडे पंचानं लक्ष वेधलं आणि हेच सांगत असताना पंच की इट इज अ वाईट. लाईन मात्र खूप चांगली होती, लेंथ चांगली होती, लाईन मात्र भरकटतोय. शेवटच्या क्षणात चेंडू आणि डॉट वाईट चेंडू. गुड डिलिव्हरी खूप चांगलं एक्झिक्यूट तुम्हाला पाहायला मिळते. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर चेंडू ट्रॅव्हल दिला तो डीप कव्हरच्या रिझन मध्ये. दॅट्स अ 4 रन्स. पाटील एक जबरदस्त फलंदाज. मागच्या काही वर्षामध्ये फलंदाज खूप चांगला एंटरटेनमेंट केलं. त्याचंच कारण की तो मात्र सलामीला आलाय. लेफ्ट ओव्हर द विकेट. डावकर फलंदाज गोलंदाज आणि यांच्यामध्ये द्वंद्व. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. फुल टॉस सेट ऑन द बॅट्समन क्लब ओव्हर द टॉप. मला येस पंचांशी तुम्ही वार्ताविलाप करू शकता. मात्र आम्ही ऑप्शन मध्ये सांगितलं होतं की थर्ड अंपायर तुम्हाला देण्यात येईल. टेक्निकल मात्र इथे आम्हाला अडचणी संभवल्यात. त्यामुळे विशाल नाईक आणि महेश भोईरने आम्हाला सुरुवातीला सूचना करण्यात आल्यात की तुम्ही पंचांशी डिस्कस करू शकता. मात्र तिसऱ्या पंचासाठी PTC लाईव्ह तुम्हाला मदत करणार नाहीये याची आपण नोंद घ्या. षटकार पहिल्या चेंडू ते गडीबाद नंतर मात्र 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. ओमकार इज ऑन द फायर. गुड डिलिव्हरी. तेवढा चांगला सन्मान दिला चेंडूला. त्याच्याकडे ओमकारकडे तेवढी संयम देखील आहे, तेवढी आक्रमकता देखील आहे हे दाखवत असताना कारण मागच्या 2 चेंडूत एक चौकार षटकार दाखवल्यानंतर याला मी विकीने कमबॅक केलं आणि त्या विकीला सन्मान दिलाय. एकदम अंकित करत असता स्ट्राईकला रोटेट करतोय. धावसेकाला वेगाने प्रचंड आकार येतोय. पहिला गडी पहिल्या चेंडूत बाद झाल्यानंतर असं वाटलं की मुरबी संघ बॅकफुटला येतोय. मात्र मुरबी वर्सेस मुरबी कारण मुरबी संघ फलंदाजी करतोय आणि मुरबीचाच गोलंदाज विकी गोलंदाजी करतोय. मुरबी वर्सेस मुरबी हा कॉन्टॅक्ट तुम्हाला पाहायला मिळाला आणि ओमकारनं खूप चांगला समाचार घेतला विकीचा. धाफा धाबा वेगाने वाढत असताना प्रीतम आम्हाला माहिती आहे 12 धाबा 1 गडी बाद पहिले षटक मार्गस्थ असताना राऊंड विकेट. गुड डिलिव्हरी. ठपामध्ये चेंडू मात्र
लेन चांगली होती मात्र लाईन आमदार पंच पुन्हा एकदा सांगत असताना लेफ्ट राऊंड विकेट मारा करतोय तो गोलंदाज विकी. विकीने बघा ज्यावेळी लेफ्ट ओव्हर द विकेट मारा केला तेव्हा देखील तो वाईट चेंडू फेकला. लेफ्ट राऊंड विकेट देखील त्याला मारा केला तेव्हा देखील वाईट चेंडू फेकला. एक्झॅक्टली करतो काय का डावखोरा फलंदाज जेव्हा येतोय तो लेफ्ट ओव्हर द विकेट मारा करतोय आणि उजवा फलंदाज येतोय तेव्हा लेफ्ट राऊंड विकेट मारा करतोय. दफल करते 13 धाबा 1 गडी बादाची स्थिती आपण पाहतोय. प्रवीण शेठ पाटील यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन. एखाद्या प्रीमियर लीगचं एवढं आयोजन चांगलं होऊ शकतं यास त्याचं प्रत्युत्तर दिलंय ते मध्ये प्रवीण शेठ यांच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. नियोजन कसं असावं याचं उत्तम आयोजन करत असताना प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. लेफ्ट राऊंड विकेट. ओ व्हाट अ शॉट. स्ट्रेट तुम्हाला पाहायला मिळते. लॉफ्टेड ड्राइव्ह मिड ऑन चेंडू कव्हर चेंडू खेळून काढलाय सीमा पलीकडे. दॅट्स अ ब्रिलियंट शॉट्स. दॅट्स अ 6. प्रवीण दादा निश्चित आपचे दिलदार आहेत. शेवटचा चेंडू धावसंख्या मात्र वेगानं आकारित असताना लेफ्ट राऊंड विकेट. यासाठी यावेळी मात्र खूप मोठा फटका समराच्या बॅटमधनं. समरा इज ऑन द फायर नाव. पहिला षटकार लोंगाच्या डोक्यावरनं, दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं. धाबा आणि फक्त धाबा मैदानावरती. निश्चित खारघर शहर विविधतेने नटलेलं शहर, प्रगतीचं वेगानं प्रगती करणारं शहर आणि त्या शहरामध्ये नेतृत्व आमच्या प्रवीण दादांचं. पहिल्या षटकाची सांगता झाली 25 धाबा धापालकावरती. एका बाजूला आपण संघ पाहतोय रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी आमचे. एका बाजूला आपण पॅकर्स मध्ये पाहतोय जे सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ मुरबी आमचे ओमकार पाटील कॅप्टन आहेत खारघर. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर संघनायक म्हणून आपण पाहतोय ते बेलपाडा संघाचे यस मालकांचा देखील आम्ही उल्लेख करू. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ मुरबी संघाचे ऑनर्स आमचे महेश दळवी आणि फुलाजी ठाकूर. फुलाजी ठाकूर यांच्या माध्यमातून आपण नाईट रचनी देखील स्पर्धा पाहिली केबल नेटवर्कच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर मुरबी संघ आणि प्रेमनाथ मुरबी संघ आणि यांचे ऑनर्स आमचे महेश दळवी आणि फुलाजी ठाकूर. कप्तान ओमकार पाटील, बेलपाडा संघाचे कॅप्टन सागर मोरबेकर आणि ऑनर आहेत ते राजेश काकडे. स्वागत आहे सर्वांचं. फुल टॉस जबरदस्त एक्झिक्यूट. दॅट्स अ 6. नो चान्स स्टॉपिंग दॅट. ओमकार मात्र शांत थांबत नाहीयेत. ओ व्हाट अ शॉट. फॅबुलस शॉट फ्रॉम द ओमकार. तिसरा षटकार दाखवतोय. ही इज ऑन द फायर. वैयक्तिक टीव्ही साधा खेळतोय. दॅट्स अ 6. दादाच्या साथीला खंबीर. प्रसाद पाटील शेट दादाच्या साथीला खंबीर. तर पाहतोय आपण या ठिकाणी मैदानावरती काय धुव्वाधार फलंदाजी चालू आहे. मात्र बड्डे बाय कडून या ठिकाणी एखादी मोठी अनाउन्समेंट कधी होईल ही मात्र प्रतीक्षा असेल. आणि याच दरम्यान अभिज्ञ 11 संघाचे ओनर्स सचिन टिके सरांना विनंती आहे आपण सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हावं. ओमकार पाटील 23 धाबा कुठल्या तरी मध्ये हेलिकॉप्टर शॉटचा फटका बायला डाऊन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 4 रन्स. ओ व्हाट अ स्टाईल ऑफ अंपायर. लुक ॲट द स्टाईल ऑफ अंपायर. थँक्यू. सत्या राजपूत थँक्यू सो मच. दॅट्स अ ग्रेट जॉब. खारघर कॉलनीचे आम्हाला हे पंच लाभले. जबरदस्त फलंदाजी. 23 वरती 6 अजून एक षटकार पाहायला मिळतोय. एक चौकार पाहायला मिळतो फलंदाजच्या बॅटमध्ये. दुसरा चौकार.
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. मात्र पंच आम्हाला सांगतील की इट इज वाईट. काय चेंडू टप्प्यात बाहेर स्केट झाला. तिसरा वाईट तुम्हाला पाहायला मिळते. 17 धावसंख्येला बेगान आकार. एकूण धावसंख्या 12च्या बेगानं पाहत असताना एकूण धावसंख्या आपण बघू शकतो. पित्ता मला माहिती देतात 42 for 1. 42 धाबा धापार करते. दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी बिल्ड झाली. ओमकाराने ओ डेंजरस डिलिव्हरी. समरा आणि ओमकार याच्यात खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पहिला चेंडूवरती गडी बाद केला होता बीकेनं. असं वाटलं की प्रेमनाथ मुरबी संघ थोडासा बॅकफुटला येतोय. त्यानंतर ओमकार मैदानावरती आला आणि त्याला साथ दिली समरानं आणि दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी बिल्ड झाली. समरानं आतापर्यंत 2 षटकार मारलेत तर सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ मुरबी हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला VRCC बेलपाडा. निश्चित आमचे पीटीसी आम्हाला सातत्याने सूचना करत असतात. भरपूर मेहनत घेतली पीटीसीने या स्पर्धेमध्ये. आमचे संदीप वास्कर अप्रतिम मेहनत. आमचे विशाल नाईक, महेश भोईर खांद्याला खांदा लावून प्रवीण शेट यांच्या या स्पर्धेसाठी. व्हाट अ शॉट. फॅबुलस शॉट फ्रॉम द बॅट्समन and that's a 6 once again. बॅट्समन समरा पटेल 3 चेंडूमध्ये 3 षटकार दाखवत असताना जबरदस्त एंटरटेनमेंट केला. आणि पहिला फलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये. दुसरा फलंदाज ठरलाय ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले आहेत. जेवढं ऊन आम्हाला वाटतंय तेवढीच त्याची बॅट मध्ये तळपते. जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द समरा पटेल. ही इज ऑन द फायर. मैदानाच्या चारी बाजू धाबा कुठत असताना धाबा धाबा आणि फक्त धाबा. 49 धाबा. 49 for 1. थर्ड ओव्हर प्रोग्रेस नाव. 30 षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी. अजून एक मोठा फटका. बॉटम एज. फॅबुलस शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. व्हाट अ एंटरटेनमेंट अँड व्हाट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द समरा पटेल. एकूण धाबा धाफलकावरती 50 ब्रिंग्स अप आणि 55 धाबा धाफलकावरती 3 षटकाची सांगता होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षामध्ये तोरणा किल्ला जिंकून संतोष सर स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि आज वयाच्या 16व्या वर्षी आपली मुलं आपल्या गाड्या कॉलेजच्या गेटवरती, स्कूलच्या गेटवरती. ही आपली प्रगती नव्हे तर मी म्हणेन अधोगती आहे. मी म्हणेन 3 षटकाची सांगता होते. 55 धावा. दोघांमध्ये 52 धावांची पार्टनरशिप बिल्ड होताना 11 चेंडूंमध्ये जबरदस्त सैरावैरा फलंदाजी. समरानं 4 चेंडूमध्ये 4 षटकार लावलेत आणि त्याला साथ देतोय फलंदाजीमध्ये ओमकार पाटील. 28व्या वैयक्तिक धावसंख्येचे 3 षटकार आणि 2 चौकार 2 डबलच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी. 52 धाबा. देयर हॅज बीन 52 पार्टनरशिप बिटवीन ओमकार पाटील अँड समरा पटेल. व्हाट अ फंटास्टिक स्टार्ट. सच अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर्स. फलंदाज शून्यावरती बाजूला तेजस जोशी. नंतर मात्र काय अहंकार माजवलाय आणि या षटकामध्ये तब्बल धाबा आल्यात त्या 30 धाबा. दिस इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फॉर द बेलपारा टीम. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला. शॉट साठी जागा बनवली आणि फलंदाज देखील सर्कलच्या बाहेर जाईल का असा प्रश्न निर्माण झाला. मात्र षटकार. क्या बात है, क्या बात है. डीजे जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना जसं वातावरण तशी गाणी लावत असतात. कारण मी मगाशीच म्हटलं होतं पीटीसी की ज्या संघानं मगाशी 100 धाबा कुठल्या होत्या मग टॉस जिंकून क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हा प्रश्न मोठा निर्माण झाला होता मैदानावरती. जर तुम्ही फलंदाजी करताना 100 धाबा कुठू शकता तर क्षेत्ररक्षण करण्याची गरजच काय होती हा प्रश्न विचारला जातोय त्यांच्याच पॅकरच्या माध्यमातून. 61 धाबा धापालकावरती 4थं षटक मार्गस्थ असताना तब्बल 19 चेंडूंचा सामना संपलाय आणि 19 चेंडूमध्ये 61 धाबा उभ्या केल्यात. धाबा धाबा आणि फक्त धाबा. जबरदस्त क्रिकेट 2 संघ फलंदाजांच्या माध्यमातून. 13 चेंडूंमध्ये माफ करा 3रं षटक सुरू आहे आणि 61 धाबा मैदानावरती.
100 धावांचा रेकॉर्ड या संघाविरुद्ध मोडला जाईल का असा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. स्वतः फलंदाज यस नक्कीच मच्छिंद्र सर, ओंकार पाटीलवर दाखवलेला विश्वास फुलाजी ठाकूर आणि महेश दलविणी किती सार्थ ठरवलाय. कारण पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये सुद्धा तो इनिंग जी साकारली ती शांत होता, मात्र धावांचं टार्गेट त्यांच्यासमोर कमी होतं. आता मात्र पहिल्या इनिंग असताना मात्र या ठिकाणी जी धुव्वाधार सुरुवात केली, सम्रा पटेलने सुद्धा चांगली साथ दिली त्याला. सम्रा पटेल ही चांगली नाही तर भरपूर चांगली संतोष सर. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत त्यानं. अप्रतिम फलंदाजी. ओ ग्रेट डिलिव्हरी. चेंडू बॅटर निघून जातोय. नशिबाची साथ लाभते संघाला. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. 4+5 धावा मैदानावरती. धावा आणि फक्त धावांचं रतीप मैदानावरती. धावांचा वनवा पेटवलाय. जेवढ्या दुपारच्या रनच्या उन्हामध्ये सूर्य तापतोय तेवढ्याच मात्र धावा तापताना पाहायला मिळतात आणि धावसंख्येचा वेग वेगाने आकार घेतोय. 4+1 5 धावा येतील आणि तब्बल 66 धावा 13 चेंडूंमध्ये. हा देखील नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 13 चेंडूंमध्ये 66 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे किती धावा आल्यात हे तुम्हाला सांगू. 5 धावा आल्या प्रत्येक चेंडू मागे. लेफ्ट हॅमवरती विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. तेवढं चांगलं एक्झिक्युशन तुम्हाला पाहायला मिळते. बॅकलेपला खाली ठेवलं. डाऊन द ग्राउंड शॉटला दाखवला त्याचा मात्र चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फक्त एकच धाव. सम्रा स्ट्राईक रेंडला. संतोष सर, ज्या सम्रान आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत, बघायचंय 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणार का, त्याचा नवीन विक्रम पाहायला मिळणार का. जेव्हा बॅटचा फेस खोलला तेव्हा फक्त षटकार मारलेत. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी हे सम्रा पटेल दाखवत असताना अप्रतिम फलंदाजी. जबरदस्त फलंदाजी. 5 षटकांचा सामना. 30 षटक मार्गास असताना धावसंख्येला वेगाने आकार दिलाय. लेफ्ट राऊंड विकेट. हो यायला मात्र सम्रा बीट होतोय थोडासा. चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या बॅटवरती घेऊ शकला नाहीये आणि स्वतः गोलंदाज चेंडूवरती सुलक्षण जात असताना फक्त एकच धाव. या काही मागच्या चेंडूमध्ये धावा कमी आल्यात आणि मागच्या चेंडू धावा संख्येवरती आळा घालण्यामध्ये गोलंदाजाला मात्र यश संपादित केलंय. 5 षटकांचा सामना. टॉस जिंकलाय तो रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला प्राधान्य दिलं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ मुरबी. विनर टू विनर हा सामना आहे. दोन्ही संघानं पहिला सामना जिंकलाय त्यामुळे हा सामना देखील फार महत्वाचा असणार आहे. रन रेट देखील आम्ही काढलाय. लक्षात असू द्या. प्रसाद सर आम्हाला जॉईन झालेत. मॅन फ्रॉम डोमेली संतोष सर आम्हाला जॉईन झाले. मॅन फ्रॉम पेट. लेफ्ट आर्मवरती विकेट. ग्रेट डिलिव्हरी. बॅकफुटला गेला फलंदाज मात्र स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करू शकत. चेंडू मागे निघून जातोय आणि तेवढ्याच ताकदीने 5चा इशारा येतोय, 22चा इशारा येतोय. तेवढ्याच ताकदीने धाव उभारण्यामध्ये यश लाभले. गोलंदाज सुलक्षणचं मी खरोखरच कौतुक करेन न विसरता. आय वुड लाईक टू अप्रिशिएट सुलक्षण विदाउट फेल बिकॉज गुड कम बॅक फ्रॉम हिम. खूप चांगलं कमबॅक दाखवलं मैदानावरती आणि फलंदाजावरती अंकुश ठेवलाय मैदानावरती. स्वतःला सावरलंय. माहिती आहे सामना जिंकायचा आहे. खारघर प्रीमियर लीगचं महत्व किती आहे हे देखील त्याला चांगलं ठाऊक आहे. 1 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय 50,000 रुपये. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र चेंडू ऑफ साइडला खेळण्यास भाग पडला. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. एकदा पूर्वी 2 धाब्याचा माणूस बघायचा आहे. क्षेत्ररक्षण येतोय, येणं वाकणं उचलणं फेकणं याच्यावरती वेळ जातोय आणि थ्रो देखील बाउन्स दिलाय. तर मात्र विकेट किपर एंडला 2 धाबा वेगानं पूर्ण करत असताना आणि 2 धाब्यांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला वेगानं आकार येतोय. एकूण धावा 71, 71 धाबा 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुलक्षण आणि शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर. 71 धावा. मजबूत धावा मैदानावरती. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनला पाहायला मिळाली. चेंडू मागे निघून जाते आणि फलंदाज बाद होतोय. सम्रा बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठी कळीचा अंत होतोय. दिस इज अ गुड फिनिश. खूप चांगला षटक हाताळलं सुलक्षणनं आणि पहिल्या षटकामध्ये 25 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 30 धाबा, 2 षटकामध्ये आपण 55 धाबा पाहिल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्यात 16 धाबा आल्यात. तिसऱ्या षटकाची सांगता होते. सम्रा बॅक टू द पॅव्हिलियन. सम्रानं खूप चांगली फलंदाजी केली. त्याने संघासाठी 7 चेंडूमध्ये तब्बल त्याने 27 धाबा कुठल्यात आणि सम्रा बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो चेक. संतोष सर काय सांगाल. 71 धाबा धाबा 3 षटकांची सांगता झाली. मी मगाशी देखील उल्लेख केला होता ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 100 धाबा कुठल्या होत्या, टॉस जिंकला होता. निर्णय चुकलाय कुठेतरी, काय वाटतं आपणास.
जरूर तो प्रश्न मी सागर मोरबेकरला विचारला होता की पहिल्या डावामध्ये तुम्ही 100 धावा कुठल्या असताना टॉस जिंकल्यानंतर हा निर्णय का घेतला. मात्र आपल्या टेनिस विश्वामध्ये पाहिलं ना तर ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक संघ मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरंज स्वीकारतात कारण फलंदाजीवर ते भरोसा दाखवतात. मात्र आता मात्र या ठिकाणी प्रेशर जरूर येईल यात मात्र तीन मात्र शंका नाही. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या आपण मॅचमध्ये पाहिलं 100 धावा असताना तौसिफ पटेलच्या संघाला मात्र पटेल वॉरियर्स संघाला मात्र फक्त 48 धावा करता आल्या आणि इथे मात्र 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा लागल्या त्या मात्र 71 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही उंच भरारी घेत एक धावसंख्येचा रेकॉर्ड आता पाहायला मिळेल असं मात्र या ठिकाणी प्रेक्षकांकडून प्रश्न विचारला जातोय. 71 धावा धापालकावरती प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. सन्माननीय प्रवीण शेटपाडे यांच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. एक अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 4 स्टँड असं वाटतं की ज्यावेळी आपण नॅशनल लेवलला आम्ही कॉमेंट्री करतो रत्नागिरी चॅम्पियन असेल, रतनभाऊ सारखी स्पर्धा असेल, त्यानंतर खाडी सारखी स्पर्धा असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धा SPL गोवे सारखी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये जी आपण नियोजन पाहतोय तसं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. नक्कीच शिस्तबद्ध स्पर्धा संतोष सर पाहायला आपण मिळते. पाहिलं तर ट्रॉफीवरती सुद्धा आपण पाहिलं ना तर खारघर गाव आणि खारघर शहर याचं मात्र एकीकरण आणि ग्लॅमर सिटी म्हणून खारघरचा या ठिकाणी उल्लेख जरूर करावा लागेल. आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं तर त्या ट्रॉफीवरती शेतीचा फोटो आहे, एक मच्छीमारीचा फोटो आहे, वीटभट्टीचा फोटो आहे, त्यानंतर पांडवकडा, उत्सव सर्कल आणि शिल्प चौक या सर्वांचे या ठिकाणी जे खरोखर या ठिकाणी मानाचे तुरे आहेत ना ते मात्र या ठिकाणी ट्रॉफीवर आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित कारण खारघरचा पांडवकडा हा सर्वात लोकप्रिय स्थान आहे आणि त्या स्थानाची चर्चा खारघरच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत असतो. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अशा भरपूर सोशल वाहिन्यांवरती त्याचं आपण नेहमीच चित्र पाहत असतोय. शेतकरी तर नवी मुंबई आपण म्हटलं तर कोळी समाज, आपल्या विभागात आपण म्हटलं आगरी समाज, दोन्ही समाजाला एकत्रित करणारी स्पर्धा म्हणजे प्रवीण शेठ पाटील यांची नवीन संकल्पना. विराट कोहली 100 टेस्ट खेळतोय आणि त्याच्या 8000 धावा देखील पूर्ण झाल्यात. एक गुड न्यूज असणारे भारतीय खेळाडूंसाठी आणि आपल्या क्रीडाप्रेमी रसिकांसाठी. ना बॅक टू क्रिकेट 71 धावा धापालकावरती. पहिल्या षटकामध्ये 25 धावा बिकेने षटक फेकलं, दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा षटक फेकलं सागरनं, स्वतः संघाने तिसऱ्या षटक फेकलं सुलक्षणनं, त्यानं दिल्या 16 धावा. धाव फलकावरती 71 धावा, 2 गडी बाद. सेकंड फलंदाज ओमकार जो आतापर्यंत 29 आणि 6 म्हणजे 35 या धावसंख्येवरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. 71 धावा 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 आणि फक्त धावा. दुपारच्या डेक 1 वाजून 25 मिनिटं. आज मात्र 12वीची परीक्षा सुरू होते. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देतोय. या शिका आणि मोठे व्हा, संघर्ष करा, या शिका आणि मोठे व्हा. 12वीच्या परीक्षेमध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रवीण शेठ पाटील आणि या असोसिएशनच्या वतीनं, पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. गुड डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका सजवलाय. डाऊन द ट्रॅक बॅकलेपला खाली ठेवत असताना कार्पेटचा वापर केलाय. खूप चांगला बॉटमॅनचा वापर देखील करत असताना एक धाव निश्चित अंकित केली आणि एका धाव्याने सांगित दर्शकेला आकार येतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर तुम्ही बघू शकाल भरपूर खेळाडू तुम्हाला सीमा लगत तुम्हाला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात. त्यामुळे फलंदाजांना गॅप शोधणं थोडंसं कठीण पाहायला मिळतंय. having been finished up power play over, you can see lot of players, many players are standing on boundary line. It is very difficult for batsman to find a gap now. 71 नंतर 72 धावा धापलकावरती. मागच्या काही षटकांमध्ये चेंडूमध्ये धावा आल्या नाहीत. प्रीतम खूप चांगलं कमबॅक केलंय या संघानं. रमेश कागरे प्रदेश VRCC बेलपाट संघानं मागच्या काही चेंडूंमध्ये, मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा आल्यात. हा चेंडू फक्त लॉब केला, दिशा दिले, चेंडू लोकांच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं षटकार. कोहली गल्लीत वरती कट करतो. शिव पाटील आमचे भारतीय मोर्चा संघटनेचे अध्यक्ष, त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. पुलटा चेंडू प्रचंड ताकदीचा वापर, गॅपचं सिलेक्शन जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये फलंदाज बाद. यस इट इज वन मोर विकेट डाऊन, 3rd विकेट गोज डाऊन आणि 3रा धक्का दिला जातोय यावेळी सिद्धी प्रदेश प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे. खूप चांगलं गीत आपण लावलं. रायगड जिल्ह्यातील खेळाडू मात्र अखादी देशाच्या बाहेर देखील जाऊन एक चांगला खेळ करतात. रायगड आणि ठाणे या अशा दोन्ही नगरींना क्रिकेटची पंढरी संबोधली जाते. हे गीत लावत असताना डीजे मास्टर
खूप चांगली गोलंदाजी परिवर्तन झालंय. गोलंदाज सोहेल शेखला आपण पाहतोय ओव्हर द विकेट. सोहेलचा चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र उंच फटका करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज बाद. ओमकारला मात्र परतावा लागेल. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले सोहेलनं. खूप चांगली गोलंदाजी. ज्यावेळी दिबा पाटीलच्या नावासाठी आंदोलन झालं तेव्हा प्रवीण शेठ पाटील यांनी देखील फार मोठा पुढाकार घेतला. कारण त्यांना माहिती आहे नवी मुंबई विमानतळ मित्रांनो तुमच्या माहितीसाठी संतोष सर देशातील सर्वात मोठं फ्लाईट ज्या फ्लाईटमध्ये 3000 लोक बसतात ती फ्लाईट देखील इंटरनॅशनल मुंबई एअरपोर्टला उतरणार आहे. एवढं मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट असणार आहे आणि त्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी आमचा 28 आणि आमचा लढा कायम राहणार आहे. प्रवीण शेट्टी यांनी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि भरपूर मोठ्या संख्येनं प्रचंड जनसमुदाय उसळलाय त्या संघर्षासाठी. अजूनही संघर्ष सुरू आहे आणि तो शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहणार. बॅक टू क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानात येत असताना आदेश 6व्या क्रमांकाचा फलंदाज यावेळी मात्र येत असताना गोलंदाजीमध्ये सोहेल ही जण हॅट्रिक नाव. पहिल्या चेंडूती 1 दुसऱ्या चेंडू षटकार नंतर बॅक टू बॅक 2 गडी त्याने बाद केले. ओमकार सारखा फलंदाज त्याने बाद केले त्यामुळे गडी बाद झालेत. ते 4 धावसंख्या धावफलकावरती 78 धावा. खूप चांगलं कमबॅक मागच्या काही चेंडूवरती. कारण 3 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये 55 धावा 3 षटकांमध्ये 71 धावा आणि 4थ्या षटका धावसंख्येवरती अंकुश ठेवलाय. ग्रेट डिलिव्हरी. मात्र पंच आम्हाला सांगता इट इज अ वाईट. 4था वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू होता मात्र स्किट सांगते थोडासा बाहेर चेंडू थोडासा वळतोय आणि पंच आम्हाला इट इज अ वाईट. धावसंख्येला 79 या धावसंख्येवरती आकार दिला जातोय. खूप चांगली धावसंख्या. वाऱ्याचा प्रचंड वेग प्रचंड ऊन आणि त्या उन्हामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतो. विनर टू विनर. चेंडू पेस थोडासा थांबला. चेंडूला मात्र हुक केलं. चेंडू ट्रॅव्हल झालं तर फायनल रिझन मध्ये 1 बाय चेंडू फील केला जात आहे आणि फक्त एकच धाव. गुड थ्रो गुड फिल्डिंग ऑन द स्टंप येत असताना आणि फक्त एकच धाव. एकूण धावा धावफलकावरती 80चा पडला पार केला जातोय. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं फलंदाज ओमकारनं त्याला साथ दिली. सम्रानं तेजस जोशी मात्र काहीच करू शकला नाहीये आणि सुमितनं खूप चांगली साथ दिली. षटकार मारलाय. आता परेश आणि आदेशवरती फार मोठी जबाबदारी. गुड बॅटिंग आणि गुड बॉलिंग फ्रॉम सोहेल. सोहेलचा चेंडू पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतील 5व्यांदा चेंडू वाईट येतोय. या 17तील अवांतर धावसंख्येला वेगानं आकार होते. 81 धावा आणि 81 धावांमधनं 5 धावा अवांतर तुम्हाला पाहायला मिळतात त्या वाईटच्या माध्यमातून. नॉट अ गुड क्रिकेट. खूप चांगली गोलंदाजी केली सोहेलनं. 2 गडी त्याने आतापर्यंत बाद केलेत. फुल टॉस मध्ये फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. षटकार मारण्याची फार मोठी संधी उपलब्ध होती आणि पंचांचा इशारा इट इज अ वाईट. 6वा चेंडू वाईट. संतोष सर हा सामना ऑलरेडी 6 षटकांचा झालाय. कारण 5 षटकांचा सामना आहे. 6 चेंडू तुम्ही वाईट फेकलेत म्हणजे हा सामना 6 षटकांचा कधीच होऊन बसलाय. त्यामुळे धावसंख्येवरती आळा घालणं काळाची गरज आहे. चेंज ऑफ पेस. व्हाट अ शॉट. Magnificent stroke from the batsman. That's a 6. After a long time, we have seen terrific shot from the batsman. And look at the action by umpire. That's a 6. पाटील दादा हायलाइट आमचा प्रवीण प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याचा नामाचा उल्लेख केला जातोय. दोस्तीतल्या दुनियेचा राजा सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं हे नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही संगमाची संगम घालणारे हे जबरदस्त नेतृत्व युवा नेतृत्व युवकांसाठी प्रेरणास्थान असणारे प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 88 धावा धावफलकावरती 88. पहिला षटकार दाखवतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज आदेश नावडेकर. आपला षटकारानं इनिंगची सुरुवात करत असताना अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. या सत्रातील पहिलं एक षटक बाकी आहे म्हणजे 6 चेंडूचा अजूनही खेळ होणं बाकी आहे आणि धावा आल्यात. प्रीतम आम्हाला सांगतात 88 धावा 88. जर 100 धावा काढण्यासाठी अजूनही गरज असणार आहे ती मात्र 12 धावांची. बघायचं या षटकामध्ये आणि रेकॉर्ड मोडण्यासाठी 13 धावांची गरज आहे. फार मोठा सामना. कारण सामना जिंकलात तर या स्पर्धेत टॉप तुम्ही करू शकता. बॅक टू बॅक 2 सामने जिंकलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. भविष्य सुरक्षित मी म्हणणार नाहीये मात्र उज्ज्वल निश्चित असणार आहे. पीटीसी फाउंडर आमचे संदीप वास्कर देखील आमच्या बाजूला कमेंट्री बॉक्स मध्ये.
पनवेल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून फार चांगली कामगिरी, त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी करून दाखवली त्यांना. त्यांच्या मनात जे येतं ना ते 100% करतात. बोलतात कमी मात्र काम खूप करतात. लेफ्ट राऊंड विकेट, शेवटच्या षटक, गुड डिलिव्हरी, टपामध्ये चेंडू स्किड झालाय. जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना प्रसाद परब देखील यांचं आगमन होत आहे. जलपानानंतर त्यांचं देखील आगमन होतं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम प्रसाद सर. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली कॉमेंट्रीच्या माध्यमातून. ब्युटिफुल डिलिव्हरी, टपामध्ये चेंडू स्किड केलाय खूप वेगानं. खूप चांगली गोलंदाजी सुलक्षणच्या माध्यमातून. ज्या सुलक्षानं 16 धावा दिल्या होत्या, तिसरे षटक फेकलं होतं, एक गडी बाद केला होता. तो सुलक्षण मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ पर्याप्त. साकेला फलंदाज सज्ज होतोय. ओ पॅबॅलन्स डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन ऑन साइडला ग्लान्स करायचा प्रयत्न मात्र नाही जमलं. फलंदाज वेगाने एकदा पूर्ण करतोय आणि एका धाब्यानं पंचांचा 22चा इशारा येतोय आणि मागच्या 3 चेंडू फक्त एकच धाव. धावसेकेला आकार येतोय तो 89 या धावसेकेवरती. 100 धावांचा रेकॉर्ड पूर्ण करायची फार मोठी संधी होती. मात्र गोलंदाज सुलक्षणचं मी कौतुक करेन. फॅबॅलन्स बॉलिंग अटॅक फ्रॉम सुलक्षण. व्हेरी गुड बॉलिंग, नो डाऊट गुड बॉलिंग. शेवटचे 3 चेंडू ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय, बीट होतोय. मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव, ती 22च्या माध्यमातून. किती चांगली गोलंदाजी केली सुलक्षणनं. अप्रतिम अँड फॅबॅलन्स बॉलिंग अटॅक फ्रॉम द सुलक्षण. गुड बॉलिंग, राऊंड विकेट. अजून एक चेंडू मात्र बीट होताना फलंदाज बाद होतोय. फिंगर गोज बाय अंपायर, 1 more विकेट डाऊन, 5th विकेट गोज डाऊन आणि 89 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 5वा. गुड बॉलिंग, जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच आहे सुलक्षणचं. लई बल आलं माझ्या दुबल्या पोरा. इनिंग स्कोर मूव्स 89 for 5. 89 धावा, 5 गडी बादाची स्थिती आपण पाहतोय. प्रसाद सर, धावांचा वेग तुम्हाला किती पाहायला मिळतोय बघा. मागच्या सामन्यामध्ये 36 धावा, रोशन पाटील याच्यासाठी पीटीसी आमचे फाउंडर. एका षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र शेवटचा चेंडू होता, नाही जमलं त्याला आणि पंच आम्हाला इशारा करतील, खून करतील एक बाईची. एकदा जोरदार टाळ्या होतात गोलंदाज सुलक्षणसाठी. मित्रांनो, या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात, ते एक 22च्या माध्यमातून आणि एक लेग 22च्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आणि तब्बल 90 धावा कुठल्यात आणि 91 धावांचं भलं मोठं लक्ष असणार आहे. सुलक्षणचं मी खरोखरच कौतुक करेन. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, फलंदाजाने एकही सिंगल काढू दिली नाहीये आणि त्याचा अटॅक त्यानं दाखवलाय आणि 90 या धावसंख्येत अशा गुंडाला जातोय. या पहिल्या फेरीचा सत्र समाप्त होते. 5 गडी बाद 90, 91 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये. बघायचंय ज्या संघाने, प्रसाद सर, आता खरी मजा येणार आहे. ज्या संघाने 100 धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये ठेवलाय, तो संघ 91 धावा चेस करणार का? तो संघ दुसरा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार का? तो संघ टॉप करणार का? काय होणार, काय घडणार, या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये 11 वर्ष ज्यानं अविरत आपला आवाज दिला, या ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र प्रसाद सरांना. थँक्यू सो मच. माझा साहेब सेवक झाला. समाज कार्याचा त्यास आहे त्याच्या मनात. समाज कार्याचा त्यास आहे त्याच्या मनात. शिवराया मुल तुझ्या नामाच्या घरात. शिवराया मुल तुझ्या हॅलो हॅलो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू DJ. काय हरकत नाही, आपण ब्रेक घेऊ शकता. थँक्यू सो मच मचिंद्र पाटील. 90 धावसंख्येचं
91 धावसंख्येचं लक्ष ते उभारले मैदानावर आपण बघतोय. बॅटिंग खूप चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये, ते म्हणजेच श्री सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी संघमालक महेश दळवी आणि त्याचबरोबर फुलाजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी. आणि लक्ष ठेवलं आहे ते म्हणजेच रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघासमोर 91 धावांचं 5 षटकांमध्ये 18.20ची गती प्रति षटकामागे ठेवायची आहे मैदानावर. आणि मात्र बघायचं ती किम्या कशा प्रकारे साधणार इथे मात्र गोलंदाजी करत असताना करणार आहे ते म्हणजेच सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी संघ. धावसंख्या इथे मात्र कशा प्रकारे ते संरक्षण करणार रोखणार हे मात्र बघावं लागेल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय, 2-2 पॉईंट त्यांच्याकडे आहेत. एक सामना पराभूत झालेले संघ तुम्ही पाहता त्या स्पर्धेमध्ये नूर पटेल वॉरियर्स ओवे पहिला सामना पराभूत झाले, त्यानंतर राज डेव्हलपर्स रांजणपाड या संघाने सुद्धा त्यांचा एक पराभूत झालेला आहे. तर प्रीतम माझ्यापर्यंत खूप चांगली मला माहिती देतोय. आपण बघितलं की सिद्धी प्रतिष्ठान या संघाने आपण जेव्हा सामना बघितला सामना जिंकला आणि 5 षटकांमध्ये आपण बघितलं की 36 धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 3.4 चेंडूमध्ये मात्र पूर्ण केला आणि त्यांचा रन रेट जो आहे तो +3.36 आहे. आणि नंतर आपण बघतो की पहिला सामना ज्याप्रमाणे आपण बघितला की महेश काकडे प्रतिष्ठान या संघाने तब्बल 100 डावा ठोकल्या आणि समोरचा संघ जेमतेम 52 धावा करू शकला, त्यामुळे त्यांचा रन रेट खूप चांगला पाहायला मिळतोय +9.60. त्यामुळे कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं रंगणार खारघर प्रीमियर लीगमध्ये, याच्यात तरी मात्र शंका नाही. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय या क्रिकेट स्पर्धेचं खारघर प्रीमियर लीग. नाना खरं त्यांचं आगमन झालं व्यासपीठावर. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू राजेश घोडकेचा जबरदस्त टायमिंग आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका षटकार. सुपर टायमिंग. आघाडी फलंदाज तुम्ही पाहतात ओमकार पारवे आला आघाडीला. ओमकारच्या सोबत आले तुम्ही पाहतात फलंदाजी म्हणजे विकी पाटील. आणि दोघांकडनं निश्चित संघनायक अपेक्षा ठेवतोय की चांगला रन रेट मात्र मेंटेन करतील. 18.20 ही गती राखायची प्रति षटका मागे. आणि राजेश घोडकेचं स्वागत बघा काय केलंय, जबरदस्त टायमिंग. षटकार ठोकलाय ओमकारने. राजेश नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा दा ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. 91 धावसंख्येचा पाठलाग. बड्डे पण आमच्या व्यासपीठावर आहे महेश दळवी. आज त्यांचा संघ तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतो स्पर्धेमध्ये खेळत असताना. स्वप्नील घाडगे यांचं सुद्धा आगमन झालं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. मनपूर्वक स्वागत आहे स्वप्नील घाडगे, सुस्वागतम. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी संघाने तर मात्र एक छोटीशी भेट रिटर्न गिफ्टच्या माध्यमातून दिलेली आहे. 15 सामना जिंकून त्यांचे संघमालक महेश दळवी यांना. बघायचं दुसऱ्या सामन्यात सुद्धा मात्र ते सातत्य कायम ठेवणार का याकडे लक्ष लागलंय. राजेश घोडके गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या दाखलकर 7. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. बघा नीरज दादाव तुम्हाला सिग्नल करतायत. यांचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख करू, कौतुक करू. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचं योगदान आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये. प्रवीण पाटील यांना मात्र निश्चितच खूप मोलाची मदत त्यांनी मात्र केलेली आहे. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक पनवेल महानगरपालिका. ही तुम्ही पाहतात बाउंड्रीज विथ रोप त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू लास्ट मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न होता, छेडखानी करण्याचा प्रयत्न होता, पण पंच सांगतात हा चेंडू खूपच बाहेर निघून जातोय. वाईट सिग्नल. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंड आहे. चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न राजेश घोडके करतोय. हे खूप चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्याच्या स्पेलवरनं माहिती पडलं की एक उत्कृष्ट दर्जाचा लेदर क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या दाखलकर 8 धावा. लक्ष आहे त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी 91 धावांचं. नेक्स्ट बॉल. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पण फेक थोडीशी चुकीची.
चिकी सिंगल. दीपक कडू उर्फ पप्प्या तुम्ही पाहतात शॉर्ट कव्हर पॉइंटला. येस, खारघर मधील सगळ्यात बेस्ट फिल्डर म्हणून त्याची ख्याती आहे आणि मगाशी आम्ही ती ख्याती अनुभवली जेव्हा त्याच्याकडे पहिलाच झेल आला होता. अप्रतिम त्याने झेल टिपला होता. स्ट्राईक एंडला ओमकार पारवे. राजेश गोडके पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑन साइडला टायमिंग जबरदस्त आहे. पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नाहीये. सीमारेषेवर षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. पॉवर मध्ये अशी सुरुवात असायला हवी आणि ती मात्र दाखवत असणं आपल्या बॅटमधून ओमकार पारवे. मागच्या सामन्यात घणाघाती फलंदाजी केली, जबरदस्त बॅटिंग केली आणि ती इनिंग जिथे थांबली तिथून मात्र पुन्हा सुरुवात केली आहे ती ओमकार पारवेने. ब्राईट स्टार्ट मिळालाय पहिल्या षटकामध्ये. 2 उत्तुंग षटकार आपण बघितलेत. एक वाईट सुद्धा आहे, 2 सिंगल सुद्धा आहेत. धावसंख्या दाफलकर 15 धावा. 15 ऑन स्कोर कार्ड इन फर्स्ट ओव्हर. मगाशीच उल्लेख केला की 51 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि प्रति षटकामागे 18.20 ची गती राखायची आहे. त्यापैकी आल्या त्या 15 धावा. नेक्स्ट बॉल राजेश ऑप्शनच्या बाहेर. वॉट अ शॉट. स्लाइस केले डीप कव्हर मध्ये आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 2-3 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. प्रयत्न दोघांचा हाच आहे, विकी आणि त्याचबरोबर ओमकारचा, की पॉवर मध्ये जास्तीत जास्त धावा यायला हव्या कारण लक्ष खूप मोठं आहे. 90च्या पलीकडे धावा इथे मात्र करायच्या आहेत आणि अशा मुवमेंटला सरासरी प्रति षटकामागे चांगली ठेवायची आहे पण पहिल्या 2 षटकांमध्ये इम्पॅक्ट चांगला असायला हवा आणि तो प्रयत्न माझ्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. मॅग्निफिसंट स्टार्ट इन खारघर प्रीमियर लीग. तिसरा सामना मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. 3-6 फ्रॉम द ओव्हर. सीमारेषे बाहेर 6 धावा. बॅटिंग. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली पहिल्या षटकामध्ये. 100तला पावभाग. काय धडाकेबाज सुरुवात आहे मैदानावर आपण बघतोय. बॅटिंग करत असताना तो म्हणजेच रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघ, सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी संघासमोर. तर ओमकार पारवे वैयक्तिक 5-23 धावेचं योगदान. त्यामध्ये 1 धाव फक्त फलंदाज विकीची आहे आणि एक वाईट सर्वाधिक धाव अंकित झाली आहे. त्यापैकी 25 धाव निघतात मैदानावर कुठल्या आहेत या 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघाकडून. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग. सर्व खेळाडूंनी मात्र जबरदस्त एंटरटेन केलं आणि या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळतात की मात्र धावसंख्येचा पाठलाग सुद्धा योग्य रीतीने होतोय. आपण पाहतो आहोत खारघर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2022. मागच्या काही क्रिकेट स्पर्धा आपण बघितलं की कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मात्र त्या झाल्या नाही पण आता आपण बघितलं की आज या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा मात्र ग्रीन सिग्नल दिलाय. 24 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. संघनायक गोलंदाजी मार्कवर येत होतो ओमकार पाटील. पहिल्या सामन्यात थोडासा सावध पाहायला मिळाला ओमकार पण मागच्या सामन्यामध्ये म्हणजे किंवा या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग ओमकारने केली आपल्या संघासाठी. 36 धावेचं त्याचं वैयक्तिक योगदान राहिलं पहिल्या सत्रामध्ये आणि त्याचबरोबर समरा पटेलने सुद्धा मात्र त्याला चांगली साथ दिली 27 धावेंची. त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 66 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 16.50 आता मात्र त्यांना गाठायचं आहे. रिक्वायर रन रेट कमी झालं याचं कारण पहिल्या षटकात तब्बल 25 धावा आल्यात मैदानावर. ओमकार पाटील सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच या षटकामध्ये. विकी. ओ पॅटर्न स्ट्रोक. टिपिकल शॉट. सिग्नेचर शॉट फ्रॉम विकी. सीमारेषेवर षटकार. सुपर बॅटिंग. मागच्या सामन्यात जर आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये एवढा काय इम्पॅक्ट नव्हता विकीच्या बॅटमधून कारण ते सर्व काम ओमकार पारवेने केलं होतं पण इथे मात्र संधी मिळाली आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अशा मुवमेंटला चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि खास करून पॉवर प्लेमध्ये. संघनायकाच्या अगेन्स्ट हा फटका. पहिल्याच चेंडूवर त्याचं स्वागत केलं षटकाराने आणि काय फटका इथे हाताळलाय किंवा फटका सजवलाय त्याचा टिपिकल शॉट ओमकार पाटील विकी पाटीलचा. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. एक षटकार गेल्यानंतर लगेचच सर्व खेळाडू एकत्र येत आहेत.
आणि बघायचं काय काहीतरी कानमंत्र निश्चित दिला असेल ओंकारला. स्वतः जरी संघनायक असेल निश्चित बाकीचे सर्व खेळाडूंचा एक्सपिरियन्स ते शेअर केला जातो, अनुभव शेअर केला जातो. कमलाकर ठाकूर यांचं आगमन झालंय. ते पेशाने एक सिंगर सुद्धा आहेत. खूप चांगला आवाज सुद्धा आपण त्यांचा ऐकतो. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत या खारघर प्रीमियर लीग मध्ये. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. खारघर रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि स्वतः प्रवीण पाटील सुद्धा या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मल्टिपल रोल आहे ठाकूर साहेबांचा. ही नॉट ओनली अ सिंगर, व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा आहेत रिक्षा संघटनेचे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट येईल ओमकार. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी. फलंदाज शफल जाता बघितलं की फलंदाज शफल होते, जणू काय त्याला फॉलो केलं. नंतर मध्ये चेंडू बरोबर ब्लॉकमध्ये टाकला आणि सरप्राईज करणारा चेंडू होता तो म्हणजेच विकीला. व्हेरी गुड डिलिव्हरी. धावसंख्या 31. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते मैदानावर ओमकार आणि विकीमध्ये. 31 धावा धावफलकावर गुडविल एंड कडून. राऊंड विकेट. फुल टॉस आहे. ऑनसाइडला दिशा दिली आहे. चांगला टायमिंग. 1 बाउन्स नंतर चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. पंचांचा इशारा चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. येस, साऊंडचं अक्षय प्रशांतचं मी खरंच कौतुक करेन. कारण संदीप ही इनिंग सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे हा षटक किंवा ही इनिंग सुरू होण्याच्या अगोदर मात्र त्यांनी मला सांगितलं की साहेब जेवणाचा ब्रेक घेतो, हरकत नाही आहे. पण अवघ्या 9 चेंडूमध्येच जेवून रिटर्न आलेत. म्हणजे त्यांना सुद्धा मॅच बघायची आहे. म्हणजे मला असं वाटतं जेमतेम 5 ते 7 मिनिटं घेतली असतील प्रशांत आणि अक्षयने जेवण्यासाठी, कारण त्यांना ही मॅच बघायची. हाय व्होल्टेज मॅच आहे. एक तरी संघ याच्यामधनं टॉप करण्याचा प्रयत्न करणार. ओव्हरपिच होता. इनसाइड एज आहे, जास्त लांब जात नाही चेंडू. ब्लॉक होलचा मारा. कम बॅक करत असताना ओमकार पाटील. 2 षटकार आपण बघितले त्या षटकामध्ये आणि 2 डॉट सुद्धा बघितले. त्यामुळे पारडं दोन्ही बाजून समान राहिलंय ओमकार आणि विकीचं. मॅग्निफिसंट बॅटिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. कम बॅक करत असताना ओमकार पाटील स्वतः कॅप्टन. ते एका बाजूने स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट विकी पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. जबरदस्त झुंज देतोय. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. खारघर प्रीमियर लीग. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला मैदानावर. थोडासा प्रॉब्लेम रनवे मध्ये. अभय सिंग पंचांच्या भूमिकेत आणि नीरज राणावत. अभय सिंगच्या विक्रोळीला बिलॉंग करतात. धावसंख्या 37 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. फुल टॉस आहे. पॅरलल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतोय भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज बाद. काय बात आहे. प्रत्येक संघाचं इथे उल्लेख करणारं गाणं तुम्हाला ऐकायला मिळतंय. शीर्षक गीत ऐकायला मिळतंय. विकी तंबूत परतलाय. सोहेल शेख आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आरसीसी पेठ संघाचा हा खेळाडू. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ तुम्ही पाहतात मैदानावर जो गोलंदाजी करतोय, धावसंख्येचं संरक्षण करतोय. संघ मालक महेश दळवी आणि फुलाजी ठाकूर. त्यापैकी एका संघ मालकाचा आज वाढदिवस आहे. आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार चेडली, मेघाने तर नादच केला. महेश, तुझ्या वाढदिवसासाठीच देवांनी मोत्यांचा पाऊस केला. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महेश. वाढदिवसाच्या मनपूर्ण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज वार आणि आज जबरदस्त सेलिब्रेशन संध्याकाळी पाहायला मिळेल. पीटीसी माझ्याकडे बघतायत आणि त्यांची सुद्धा भरपूर इच्छा होती की लवकर यावं इकडे आम्ही. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पुन्हा एकदा महेश. तर दुसरा धक्का लागला मैदानावर फलंदाजी करत असताना रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाटा संघाला. बांधवणारा फलंदाज विकी. चांगली बॅटिंग केली विकीने. 7 चेंडूत 11 धावांचं योगदान. त्याचबरोबर आपण पाहतोय रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा संघ मालक राजेश काकडे. पहिला सामना खूप जबरदस्त या संघाने आणि दोन्ही संघांचं आपण पाहिलं तर स्वर्गीय प्रेमनाथ घरत यांच्या
नावाचा तो स्टँड पाहतोय आणि स्वर्गीय रमेश कचरा काकडे यांचा नावाचा तो स्टँड पाहतोय. म्हणजे दोन्ही संघांनी या स्पर्धेला सुद्धा मोलाचं सहकार्य केलंय. हो डेफिनेटली हे स्टँड त्यांनी पुरस्कृत केलेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. पंचांच्या किंचितचा बाजून चेंडू जातोय निघून. डॉट डिलिव्हरी. चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक केलं. 2 षटकार येऊन सुद्धा म्हणजे नंतरची पाहिजे चेंडू मात्र कमबॅक करत असताना विकेला त्यांनी तंबूत पाठवून दिलं. 2 षटकार म्हणजे एकूण या षटकात आले तर 12 धावा. एक गडी सुद्धा बाद झालाय आणि धावा एक षटकार एक चौकार. हा एक षटकार आणि एक चौकार 10 धावा या षटकामध्ये आलेत आणि धावसंख्या थोडीशी माफक आता मात्र पाहायला मिळते कारण कमबॅक खूप चांगलं केलंय. 56 धावा अजूनही करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट असेल. फर्स्ट मॅच लुझर आणि सेकंड मॅच लुझर म्हणजे पहिला सामना पराभूत झालेले संघ कर्णधार कपिल पारवे आणि तौसिफ पटेल यांना 3 षटकानंतर नाणेफेक होईल. मी विनंती करतो कपिल पारवे आणि तौसिफ पटेल या 2 संघनायकांना. खारघर म्हणजे आज लोकांचं आकर्षित करणारं असं एक म्हटलं जातं शहर आहे. सुरुवातीपासूनच निसर्गाने सजलेला असा हा खारघर पावसाळ्यात सर्वांना जणू काही हाका मारत बोलवणारा तो पांडवकडा. निश्चित या गोष्टीमध्ये मी उल्लेख करेन की खारघर तेव्हा म्हणजे फक्त पांडवकडा यासाठीच फक्त इथे मात्र सर्व पर्यटक यायचे. खास करून ते पांडवकड्याच्या धबधब्याखाली खूप एन्जॉय करण्यासाठी पावसाळ्यामध्ये आणि निश्चित त्याची ओळख आहे. त्यालगतच असलेलं ते उंच उंच डोंगर जणू काही खारघरच्या मध्यावर असलेलं शिरपेच. निश्चित याचा गोष्टीचा ऑरिजिन उल्लेख करायला हवा की आता मात्र त्या मोठमोठ्या तुम्हाला बिल्डिंग्स पाहायला मिळत आहेत. मोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत. पण पहिले तसं काही नव्हतं. निसर्गाने पूर्णपणे नटलेलं असं म्हणजेच खारघर असं गाव म्हणायला हरकत नाहीये त्या काळामध्ये. पण आता मात्र त्याचं रूपांतर शहरामध्ये झालंय आणि मात्र मोठमोठ्या तुम्हाला इमारती पाहायला मिळतात. त्यांच्यासमोर असलेले गोल्फ कोर्स आणि त्याचा तो नयनरम्य देखावा. त्याच्या बाजूला असलेलं सुंदर असं सेंट्रल पार्क आणि लगेचच त्यालगत असलेलं राधाकृष्ण मंदिर. तर एका बाजूला गुरुद्वारा. संपूर्ण भारतातील कॅन्सर पीडित रुग्ण सेवेसाठी तत्पर असलेलं भव्य असं टाटा हॉस्पिटल. थोडं अंतर कापलं तर पाण्याने भरलेली खाडी आणि त्या बाजूला येणारे निरनिराळे पक्षी. तेच खारघरच्या सुरुवातीलाच असलेलं मोठमोठ्या शिक्षण संस्था. तर एका बाजूला आपण खारघरची ओळख बनलेलं ते उत्सव चौक. तर खारघर शहराच्या विकासाकरिता बनत असलेले मेट्रो. तर निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी खारघर हिल व जाण्यासाठी बनलेला तो वळणाचा रस्ता. असा विविध नटलेला हा आपला खारघर. त्यात अनेक तालुके जिल्हे नव्हे तर सर्व प्रांतातून खारघरमध्ये राहत असलेले निरनिराळ्या जाती धर्म भाषांची लोकवस्ती आज गुण्यागोविंदाने राहत आहेत. प्रत्येक धर्माचं श्रद्धास्थान आज खारघरमध्ये आहे. अशातच आम्ही या स्वप्नरहित युवा वर्ग मग तो गावातील असो वा शहरातील कोणताही धर्माचा असो तरी कोणताही दुजाभाव भेदभाव न बाळगता खेळ भावनेने एकत्र येऊन आपण आज खारघर प्रीमियर लीगच्या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. या आपल्या युनिटी आणि प्रतीक म्हणून ही ट्रॉफी आपण साकारली आहे. म्हणजेच विशाल लक्ष्मण नाईक यांचं सुद्धा आवर्जून आम्ही कौतुक करतो. खूप चांगलं त्यांनी शाब्दिक इथे मात्र मांडणी केली आहे. या स्पर्धेची अप्रतिम चेंडू आणि का फटका. एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाला सलामी देणारा हा चेंडू बेधुंड करणारा फटका. षटकार. पहा चांभारडे संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू योगेश जांभळे इथं आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरून तानापन्न व्हावं. या खारघर प्रीमियर लीगमध्ये योगेश जांभळे यांचं हार्दिक स्वागत आहे. ओमकार पारवे ऑन स्ट्राईक. धावसंख्या 41. हुक करायचा प्रयत्न. जास्त बाउन्स. एक्स्ट्रा बाउन्स. वाईट डिलिव्हरी फॉर द ओव्हर. हा सुद्धा कॉल आलाय पंचांचा. निरंजन राणावत. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये हाताळू शकता. धावसंख्या 42. मंडप डेकोरेटरचे हे मालक आहेत. त्यांना विनंती करतो की आपला प्रतिनिधी जर इथे कोण असेल तर आपण जरा यायचं आमच्या व्यासपीठाजवळ. मंडप डेकोरेटर्स. या षटकामध्ये गोलंदाजचा वापर केलाय गोलंदाज शेबाज शेख. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं निर्णायक षटक. पण आपण बघतो की 15 खेळाडूंचा स्क्वॅड आहे. चांगला फटका गॅप मध्ये. पॅरल स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषे बाहेर फरार. षटकार. मुंबई से आया मित्र पुन्हा एकदा बशीर पाटील यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दुपारच्या जेवणानंतर मात्र आम्ही एकत्र येत आहोत. पण पुन्हा एकदा या 2 चेंडू 2 अप्रतिम फटके पाहायला मिळतात. 2 षटकार पाहायला मिळतात. या षटकामध्ये ओमकार पारवे अक्षरशः घणाघाती फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. चेंडू हवेमध्ये उंच गेला आणि वॉड अ शॉट. चांगला फटका.
क्षेत्ररक्षक आधी ते थोडासा मात्र हवेचा अभाव, त्यामुळे ते चेंडू थोडासा आतमध्ये थांबतोय. असं वाटलं की चेंडू फिनिश होईल की काय, थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर. आणि 50 धावा त्याचबरोबर पूर्ण होत आहेत त्या रमेश काकडे प्रतिष्ठान यांच्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय. अप्रतिम परफॉर्मन्स सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ सुद्धा मात्र जबरदस्त फाईट देतोय. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात 91 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना 50 धावा इथे पूर्ण झाल्यात त्या रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघाच्या. 50 ऑन स्कोर कार्ड. 14 चेंडू आणि अजून 41 धावांची आवश्यकता आहे. शहबाज सामोर जाईल तो ओमकार पारवे. हुक करायचा प्रयत्न, पुल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. वेगवान चेंडू कमबॅक करत असताना गोलंदाज शेबाज शेख. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 41 धावांची अजूनही गरज. येस 41 रिक्वायर्ड स्टिल फ्रॉम 13. शेबाज आमच्या थोडासा दूर जातोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. चेंडू उंच गेलाय. रोशन चेंडूच्या खाली जज करतोय. कोण घेणार कॅच. आणि इथे तुम्ही पाहतात तर 2 खेळाडूंमध्ये ओमकार आणि त्याचबरोबर रोशन मध्ये कॉर्डिनेशन नाही आहे. आणि धावून फक्त एकच धाव तिथे कंप्लीट झाली आहे. दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर येत असताना थोडंसं टक्कर झाली. रोशन मागे पडला पण इथे मात्र चेंडू आतमध्ये ढकलून दिला तो ओमकारने. अप्रतिम फिल्डिंग ओमकार पाटीलची. नाईस फिल्डिंग, व्हेरी नाईस फिल्डिंग. येस आपण नाणेफेक सुद्धा संपन्न करणार आहोत. पहिले 2 सामन्यात 2 संघाचे पराभूत झाले, त्यांच्यामध्ये इथे मात्र नाणेफेक लगेच संपन्न होईल. मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावर राज डेव्हलपर्स रांजणपाडा कॅप्टन या संघाचा कपिल पारवे आणि त्याचबरोबर नूर पटेल वॉरियर्स ओवे संघनायक म्हणजे तौसिफ पटेल. हॅलो हॅलो तर तत्पूर्वी या ठिकाणी थोडासा विलंब झाला. या ठिकाणी आपण नाणेफेक करून घेऊया. बड्डेबॉय महेश दलवी यांना विनंती आहे आपण टॉस करून घेऊया सामन्याची. दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत त्यामुळे हे सामना जिंकणं त्यांना महत्वाचं असणार आहे. कॅमेरा फिरव. टॉस जिंकलाय तौशिफ पटेलने. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण
यस पहिला मॅच आपण सामना हारलेला आहात तर एक चांगल्या रनरेटने जिंकण्याचा प्रयत्न कराल का? पहिला सामना गमावला म्हणजे आम्ही बाहेर ना अजून आज आम्हाला चान्स आहे दोन्ही टीमला. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. यस बेस्ट ऑफ लक असेल आपल्यासाठी. धन्यवाद धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. जाऊया मॅचकडे. एक निर्णय थोडासा या ठिकाणी बाकी असणार आहे. ओव्हर टू प्रसाद सर. हॅलो. येस एकच धाव इथे काउंट केली जाईल. येस पंच तेच सांगतात आम्हाला एकच धाव इथे काउंट केली जाणार आहे. त्यामुळे आता मात्र समीकरण उरले 40 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडूमध्ये बाकी येते म्हणजे एकूण 12 चेंडू 40 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 40 रन्स टू विन. हॅलो. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल अँड 40 रन्स टू विन. ओमकार सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली ओमकारने. धावा खर्च केले ते 10. एक विकेट सुद्धा मिळेल त्याच्या नावावर. त्याला विकी पाटीलला त्याने बाद केलं आणि तो स्वतः मात्र जबाबदारी घेऊन येतोय सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सोहेल नॉन स्ट्रायकिंग एंड तुम्ही वादात फलंदाजीला आलाय. स्ट्राईक एंडचा बॅट्समन तुम्ही वादात मैदानावर बॅटिंग करतोय आघाडीचा ओमकार पारवे. घणाघाती फलंदाजी केली आतापर्यंत या सामन्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली या खेळाडूने. नेक्स्ट बॉल. फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. फुल टॉस आहे. नो बॉल कॉल केल्या पंचांनी. ओव्हर द वेस्ट चेंडू होता. 2 धावांचा प्रयत्न असणार आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतात. गुड रनिंग गुड रनिंग. ओव्हर द वेस्ट डिलिव्हरी नो बॉल. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. 3 धावा ऍड करते धावफलकावर. धावसंख्या 54. अजूनही करायचे 37 धावा. चेंडू आहेत ते शिल्लक 12 आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट ओमकारसाठी. ओमकारने आतापर्यंत या इनिंगमध्ये षटकारांनीच डील केलंय. चौकार एकमेव पाहायला मिळालाय त्याच्या बॅटमधून. बाकी सर्वच्या सर्व षटकार आहेत. तो स्ट्रायकिंग एंड लाईक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. फ्री हिट. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण टायमिंग होत नाहीये. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलंय. फटका रोल केला हा चेंडू आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 55. 55 धावा धावफलकावर. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 36 धावांची अजूनही गरज. सोहेल ऑन साईड. सोहेल शेख. मी मगाशीच उल्लेख केला पीटीसी आमच्या सोबत होता इथे. केंद्रीय राज्यमंत्री चषक बघा पंच काहीतरी सिग्नल करतायत. लेग बायचा सिग्नल येतोय पंचांचा. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. केंद्रीय राज्यमंत्री चषक 32 बाईक 1 कारची क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. अंजूर भिवंडी येते. त्या स्पर्धेमध्ये हा संघ थोडासा मला एकटा पाहायला मिळाला. आरसीसी पेठ. बरेच काही खेळाडूंना मी त्या संघामध्ये मिस केलं त्या स्पर्धेमध्ये. खास करून अरबाज. राऊंड विकेट. चेंडू ऑन साईडला प्लेस केला. शतक जज करतोय रोशन. चेंडूच्या खाली आणि चूक. रोशन कडून चूक होते आहे. झेल सुटला आहे तो सोहेलचा. चुका चुका आणि चुका. या चुका दुरुस्त कराव्या लागतील खूप लवकर. रोशनसाठी एक लॉलीपॉप कॅच होता तिथे मात्र झेल सुटतोय कोणाचा तर सोहेल शेखचा. ज्या सोहेल शेखने एकट्याने फलंदाजी केली होती केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. मी मगाशीच उल्लेख केला की बंटी असो बंटी जोशी त्यानंतर अरबाजला खूप मिस केलं त्या स्पर्धेमध्ये मी. स्ट्राईक एंडला ओमकार पारवे. वैयक्तिक 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. फुल टॉस आहे. वेगवान चेंडू होता. वेग प्रचंड आहे. भन्नाट वेग आहे गोलंदाज ओमकारकडे. मोठ्या फटकांपासून पूर्णपणे दूर ठेवल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. एक बीमर टाकून सुद्धा चांगलं कमबॅक केलंय ओमकार पाटीलने. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते धावफलकावर. एकूण अंकित झाले त्या 57 धावा. बॅटची मागणी करत आहेत सोहेल. 57 धावा धावफलकावर. 91 धावसंख्येचा पाठलागिरी करत असताना अजूनही मैदानावर 34 धावांची गरज आहे. शिरीष गायकवाड यांचं आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खारघर प्रीमियर लीग मध्ये सुस्वागतम. 2022 क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय कृष्णा कोळी स्टँड, स्वर्गीय प्रेमनाथ घरत
मुरबीचे व स्वर्गीय प्रीतम घरत मुरबी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कारुराम महादू पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय आणि स्वर्गीय रमेश कचऱ्या काकडे स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप नेत्रदीपक असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते खारघर प्रीमियर लीगचं. राऊंड विकेट ओमकार. सोहेलसाठी हा चेंडू. रोशन पुन्हा खाली जज करतोय. बघायचं झेल आता मात्र सोडणार नाहीये. पहिल्या एक झेल घेताना चूक झाली होती, मात्र ते फ्रस्ट्रेशन पाहायला मिळत आहे आणि ते मात्र फलंदाज बाद होईल तो सोहेल शेख. क्रिकेट मुरबी गावाचा प्रेम नदिले वना क्रिकेट मुरबी गावाचा. कॅप्टन इन द मिडल सागर मोरबेकर होते मैदानावर फलंदाजी करण्यासाठी. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्रमांक 4था क्रमांक. मागच्या सामन्यात आपण बघितलं की ओपनिंगला आला होता ओमकार पाटीलच्या सोबत, ओमकार पारवेच्या सोबत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शेतशे काय तिथे चेंडू तिथे कव्हर करेल. पंचांचा इशारा. LBW फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागलाय. ओमकार पारवेला तंबूत परतावं लागेल आणि ओमकार पाटीलने काय कमबॅक केले ॲज अ कॅप्टन काम पाहत असताना. या षटकात आपण बघितलं तर 14 षटक मार्गस्थ. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलक अंकित झाले ते एकूण 57 धावा धावफलकावर आहेत आणि तुम्ही पाहतात आघाडीचा फलंदाज ओमकार पारवेला तंबूत परतावं लागतंय. अजून मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धावांची. 7 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची अजूनही गरज. 7 बॉल अँड 34 रन्स टू विन. कमबॅक जबरदस्त केले ते ओमकार पाटीलने, स्वतः कॅप्टन. पहिल्या 2 षटकात खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, पण जबरदस्त कमबॅक करताना उत्तर देत असताना आपल्या गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज म्हणजेच ओमकार पाटील. फलंदाजीला नवीन फलंदाज तुम्ही आता स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाजावर प्रवीण करावकर. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार त्याने पटकावला होता. त्यामुळे संघाला अजूनही अपेक्षा आहेत की चांगली फटकेबाजी किंवा असे काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जेव्हा सामना जिंकून देऊ शकतात. प्रवीण करावकर. फुलटॉस आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. दिबा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी. केलं सर्वांचं कल्याण दिवा पाटलांनी. 6 चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हॅलो. बघायचं आहे. येस. तर मंचावरती उपस्थित पाहुणे शिरीष गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी करतोय. तसेच नाना घरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी प्रवीण शेठ पाटील यांना करतोय. तसेच पहा झहीर पटेल आलेले आहेत, आमचे साथी समालोचक. अनेक वर्ष त्यांच्या समेत आम्ही समालोचन केलं. आजही क्रिकेटची ओढ त्यांच्यामधून पाहायला मिळते. झहीर पटेल यांचं आगमन झालेलं आहे. तसेच मंचावर उपस्थित पाहुणे पाहायला मिळतात ते आशिष कडू साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. तर हे षटक संपल्यानंतर आपण पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. ओव्हर टू प्रसाद सर. 30 धावा करायच्यात. पहिला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 खेळाडू चेंडूच्या खाली. जजमेंट बघा काय सुंदर. सांगितलं होतं की मी घेऊ शकतो अजय आणि अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद होणार.
सागर मोरबेकर बॅक टू द पवेलियन, पण प्रवीण करावकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याकडनं संघाने अपेक्षा ठेवल्या आहेत की या षटकात उरलेल्या 5 चेंडूत 5 षटकार येणं गरजेचं आहे, तरच इथे मात्र सामना जिंकू शकतो. तो मैदानावर राकेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा हा संघ. राजेश काकडे स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चौथा मैदानावर नॉन स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला हुक केला, लाजवाब फटका. काय फटका आहे, फेकून दिले लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, बेधुंद करणारा फटका, षटकार. प्यार करने वाले षटकार ठोकलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची अजूनही गरज आहे. योगेश मोरबेकर आले नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण षटकार ठोकल्यानंतर जो कॉन्फिडन्स बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला प्रवीण करावकरच्या, आणि त्याने दाखवून दिले की येणारे 4 चेंडू सुद्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे सुद्धा मी चांगली बॅटिंग करून सामना आपल्या संघाच्या बाजूने जिंकण्याची पूर्णपणे मी तयारी दाखवली आहे, किंवा तशी मी तयारी करूनच आलो आहे, अशी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 24 धावांची गरज. तर याच दरम्यान उपस्थित मान्यवर आपण पाहतोय प्रवीण पाटील यांच्या प्रेमाखातर आणि महेश दलवी यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी योगेश जांभळे जांभरली संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू या मंचावरती उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी खारघर प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. तसेच विनोद जोशी हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो आपण या व्यासपीठावरती बसून या सामन्याचा आनंद घ्यावा. 4 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे. 24 रिक्वायर फ्रॉम द 4 डिलिव्हरी. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच. पहिल्या सामन्यात तब्बल 100 धावा धावफलकावर लावलेला संघ तुम्ही आता मैदानावर थोडासा स्ट्रगल करतोय. 91 धावसंख्येचं लक्ष त्यांच्या समोर आहे. समीकरण उरले 4 चेंडू 24 धावांची गरज. ओ, चेंडू जास्त बाउन्स होतोय, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी, आणि ते मात्र समीकरण पूर्णपणे थोडंसं बिघडलंय, थोडंसं अवघड झालंय. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. षटकार नाही तर मात्र अष्टकार मारावे लागतील, पण अष्टकाराची नोंद क्रिकेटमध्ये नाही आहे. 3 चेंडू 24 धावा. क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला स्वतः कॅप्टन ओमकार पाटील. मी तिथे फक्त एकच धाव, पण प्रत्येक धाव खूप महत्त्वाची आहे. मी मगाशीच उल्लेख केला की जर तुम्ही पराभूत होत असाल हरकत नाही, रन रेट जर तुमचा चांगला मेंटेन करायचा असेल तर या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं तुम्हाला करणं गरजेचं आहे. 23 धाव अजूनही हव्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचं 2 मोठे फटके पाहायला मिळणार का योगेश कडून. खोदून काढलाय, चांगला फटका, कॉमेंट्री बॉक्स एक्झॅक्टली समोर, आणि चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. सपनात येना 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तो 1. लिडिंग एज आणि फलंदाज बाद. 1 मोर डाऊन. 16 धावेने हा सामना खिशात टाकलाय. मैदानावर आपण बघतोय खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला, आणि खास करून अभिनंदन ते म्हणजे संघ मालक महेश दळवी आणि फुलाजी ठाकूर यांचं. सिद्धी प्रतिष्ठान प्रतिज्ञा 11 मोरबी इथे मात्र सलग 2 सामने ते जिंकतोय. या सामन्याचा आपण सामनावीर सुद्धा घोषित करणार आहोत. निश्चितच नाना घरत उपस्थित पाहुणे यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रवीण पाटील यांना करतो. या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्याच आदराला मान देऊन या ठिकाणी उपस्थित पाहुणे नाना घरत यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी करतो प्रवीण शेठ पाटील यांना.